नमस्कार, आपण पाहता तेर न्यूज. दिनांक 14 मार्च रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं तेरमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. या शिबिराअंतर्गत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा 7/12 आठ वाटप करणे, शिधापत्रिका वाटप करणे, शिधापत्रिकेत नाव दुरुस्ती व नावं कमी करणे यासह अनेक योजनेत प्रमाणपत्र वितरित करणे हे काय सगळं होणार आहे. आपल्यासोबत तेरचे मंडलाधिकारी व तेरचे तलाठी उपस्थित आहेत. आपण त्यांना विचारूया, साहेब काय 14 तारीखला कसला अभियान राबवण्यात? दिनांक 14 मार्च रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात येणार आहे. या योजनेमध्ये काय काय आपण सेवा देणार आहेत नागरिकांना? मोजतेर येथे दिनांक 14 मार्च 2026 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्रशाला येथे आपले छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिर आयोजित केलेले आहे. सदर शिबिरामध्ये 7/12 वितरण, 7/12 दुरुस्ती, 7/12वरील कमी जास्त पत्रकाची नोंद घेणे, शिधापत्रिकेचे नवीन वाटप करणे, शिधापत्रिकेची फोड करणे, तसेच ई मोजणी, शेतरस्ते, पाणंद रस्ते यांचे अर्ज स्वीकारणे, आरोग्यविषयक लोकांचे काही जर अडचणी असतील तर सदर त्या दिवशी आरोग्य विभागाचेही लोक तिथे उपस्थित असणार आहेत. वयस्कर लोकांचे संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना या ज्या योजना आहेत तर याबद्दल असणाऱ्या अडीअडचणी याचे समाधान त्या शिबिरामध्ये करण्यात येणार आहे. तसेच इतर काही लोकांच्या अडचणी असतील सदर समाधान शिबिरामध्ये शासकीय सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित असणार आहेत. त्यामुळे कुठल्याही अडचणी असतील तर त्या दिवशी सर्व ग्रामस्थाने, तेर येथील सर्व ग्रामस्थाने तसेच तेर मंडळ विभागातील जी काही गावे समाविष्ट आहेत त्या सर्व गावकऱ्यांसाठी हे शिबिर आयोजित केले आहे. या अभियानाचं टायमिंग काय असेल? सदर शिबिर हे सकाळी 10 वाजता सुरू होईल. तर जोपर्यंत लोक उपस्थित आहेत तोपर्यंत 5 वाजेपर्यंत शिबिर चालू असेल. या अभियानाअंतर्गत कोणकोणते अधिकारी उपस्थित राहणार आहेत? मान्य तहसीलदार मॅडम, तसेच गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित असतील आणि प्रत्येक विभागाचे संबंधित कर्मचारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. चे मंडळ अधिकारी पवारसाहेब आहेत. पवारसाहेब, मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान तेरमध्ये राबवलं जातं आहे. नागरिकांसाठी काय काय आपण त्या ठिकाणी योजनाचं आयोजन केलं आहे व कोणकोण अधिकारी उपस्थित राहणार आहेत सांगा. आता आपल्या इथं म्हणजे पूर्ण 14 गावं आहेत आपल्या तेर मंडळामध्ये. त्या प्रत्येक गावामध्ये आम्ही नागरिकांना आवाहन केलेलं आहे की आपल्याकडं 14 तारखेला वार शनिवार तेर येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन आपण केलेलं आहे. यामध्ये आपण लोकांना शिधापत्रिकेचं वाटप करणार आहेत आणि बऱ्याच लोकांच्या अशा अडचणी आहेत की शिधापत्रिकेमध्ये त्यांची जी फोड असते शिधापत्रिकेची त्यामध्ये बऱ्याच लोकांच्या समस्या आहेत. त्याबद्दल आपण जी काही तरतुदी असतील त्याप्रमाणे आपण शिधापत्रिकेच्या फोडी करून घेणार आहेत आणि त्यामध्ये काही दुरुस्त्या असतील त्या आपण दुरुस्त्या करून घेणार आहोत. शिवाय आज आपण काय केलेलं आहे, बऱ्याच अनुदानामध्ये आपण बघितलं की बरेच लोक मयत आहेत 7/12वरचे. त्यामुळं अनुदान वाटपामध्ये आपल्याला अडचणी निर्माण झाल्या. त्या लोकांना आम्ही असं आवाहन केलेलं आहे की बाबा तुमचं जी मयत व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं 7/12वर वारस नोंदी झाल्या पाहिजेत. वारस नोंदी झाल्या म्हणजे तुम्हाला त्यामध्ये पीक विमा योजना असेल शासनाची किंवा अनुदानाची अनुदान दरवर्षी आपण वितरित करतो शासनाकडून. पाऊस झाला आपल्याकडे तेरला बऱ्याच स्वरूपात मागं पण अतिवृष्टी झाली त्यावेळेस आपल्या अडचणी ज्या आल्या त्या बऱ्याच आम्ही बघितल्या. त्यामध्ये जवळपास आपल्याकडे 154 लोकांचं तेर मंडळामध्ये की त्यांच्या अनुदान वाटपामध्ये आपल्या अडचणी झाल्या. जवळपास आम्ही 42 लोकांचं 7/12वर वारसा घेतलेला आहे आत्ता सध्या. परंतु काही लोक आणखीन राहिलेले आहेत त्यांना पण आम्ही आवाहन करू इच्छितो की आपण 7/12वर वारसाच्या नोंदी करून घ्याव्या. या अभियानाअंतर्गत लोकांचे प्रश्न मार्गी लागतील का? काय वाटतंय तुम्हाला? 100% लोकांचे प्रश्न मार्गी लागतील. ज्या प्रश्न मार्गी लागणार नाहीत किंवा त्या दिवशीच आम्ही जर ते प्रश्न सोडवू शकलो नाही तर 100% आम्ही ते 15 दिवसात सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. 100% म्हणजे 100% सुटतील प्रश्न लोकांचे. काय जनजागृती लोकांना जनजागृती काय केली का नाही तुम्ही? जनजागृती आजपासून आम्ही चालू केलेली आहे. प्रत्येक गावामध्ये जे सरपंच म्हणा किंवा जे प्रतिष्ठित नागरिक आहेत, उपसरपंच आहेत, जिल्हा परिषदचे नवीन निवडून आलेले जे सदस्य आहेत, पंचायत समितीचे जे सदस्य आहेत त्यांना आपण भेटून कार्यक्रमाची माहिती देत आहोत.
नागरिकांना या योजनेमध्ये काय काय आणखी लाभ मिळेल, त्यांना काय काय करता येईल नागरिकांना काय? नागरिकांच्या बऱ्याच अडचणी अशा आहेत की सातबाराच्या पुढे होत नाहीत, तर शासनामार्फत आपण 85-2 प्रमाणे त्यांचं वाटणीपत्र कसं करता येईल त्यामध्ये आम्ही माहिती देणार आहेत. नवीन अकृषी योजनेचा आपण हे झालेला आहे, शासन निर्णय झालेला आहे. त्यामध्ये शासन निर्णयाप्रमाणे आपण त्यात जी तरतुदी आहेत त्याप्रमाणे आपण दुरुस्ती हे करून घेणार आहे. वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्याचं तुम्ही त्या ठिकाणी एक आवाहन केले, काय नेमकं काय प्रकार कसं केलं जाईल ते? आपण वर्ग 2 मध्ये ज्या मदतमास जमिनी आहेत, इनामाच्या स्वरूपामध्ये ज्या मदतमास जमिनी आहेत त्या जमिनीचं आपण वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतर करू शकतो. तर त्यासाठी जवळपास 12 प्रकारचे कागदपत्र लागतील. त्यामध्ये आम्ही ते पॉम्पलेट त्याचं तयार केलेलं आहे, ते पण लोकांना वितरित करू. जवळपास माझ्याकडे आज रोजी आणखीन जवळपास 16 लोकांचे अर्ज आहेत, त्यामध्ये आपण जवळपास 12 लोकांचं तयार करून पाठवलेला आहे प्रस्ताव. माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अनेक महिलांच्या पगारी म्हणजे आलेल्या नाहीत, KYC झालेलं नाही, त्याच्यासाठी काय वेगळं काय टेबल त्याच्यासाठी मांडले, पण आम्ही स्टॉल लावणार आहे त्या ठिकाणी. काय आव्हान काय कराल तुम्ही? लोकांना माझं असं आव्हान राहील की आपल्या जास्तीत जास्त अडचणी आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आमच्यापर्यंत अडचणी पोहोचल्यानंतरच आम्ही त्याच्यावर त्या समस्येचं निराकरण करू शकू. तर तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा पण वाढवावी आणि ज्या तक्रारी आमच्यापर्यंत प्राप्त होतील, जेवढ्या जास्तीत जास्त तक्रारी मिळतील त्या आम्ही सोडवल्यानंतरच एक चांगलं प्रशासन शासनाकडून प्रस्तावित करता येईल आपल्याला.